येतोय सर. हा म्हणजे आवाज नाही आला. हा हा ठीक आहे एकच मिनिट. So in this unit, we have to study. सर आवाज नाही आ रही. ओके आवाज नाही येते का? हॅलो सर. येतोय आवाज येत नाहीये? येतोय. हॅलो. नाही मग ते आवाज येतोय माझा क्लिअर. नाही सर. येतोय सर. सर मी ज्यांना आज तू जॉईन ज्यांना केलं सर. जॉईन करून घ्या. हा एकच मिनिट. रुगवत आहे. जॉईन करा प्लीज. केले जॉईन झाले बघा. जॉईन झाले का? नो सर मी ठीक जॉईन आहे. नाही. आज तू जॉईन केलंय सर अजून जॉईन नाही झालोय. थांबा तुमचा प्रोसेस थोडं नेटचा इश्यू असेल मग प्लीज सर होईल वेट. खूपदा ट्राय केलं. आज टू जॉईन म्हणताय मग कसं काय तुम्ही तुमचा आवाज कसं काय येतोय मला? सर मी दुसरा सर जॉईन आहे तेव्हा फ्रेंडच्या मोबाईल वर बोलतोय सर. माझा मोबाईल म्हणजे मी नाही जॉईन होतोय. अकाउंट जॉईन होत नाही एक माझं. रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी तुमचा माईक सर आवाज नाही येतोय. आवाज येत नाही सर. हॅलो. हा सर. आवाज येत नाहीये? सर आता आवाज येतोय. येतोय. येतोय सर. ठीक आहे. हा सो नाव आय एम गोइंग टू प्रेझेंट माय स्क्रीन. दिसतंय का स्क्रीनवर काही? येस सर. येस सर. सिलेबस ओपन केलाय बघा मी. हॅलो. हॅलो. येस सर. ओके बघा यू कॅन सी द सिलेबस युनिट नंबर 4 टायटल इज इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन. ओके बेसिकली आपण क्लासरूम मध्ये शिकलोय डिजिटल मल्टीमीटर प्रॅक्टिकल मध्ये. आपण फंक्शन जनरेटर पण बघितलं होतं. आपण डीएसओ म्हणजे आपण ऍक्च्युली सीआरओ बघितलाय. सीआरओ चा पुढचा ऍडव्हान्स व्हर्जन हा डीएसओ आहे. हा डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोपी म्हणजे डिजिटली आपण तिथं ज्या वेव्ह फॉर्म बघतो त्या स्टोअर पण करू आणि भरपूर फंक्शन्स त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण बघणार आहे पॉवर स्कोप. त्याच्यानंतर एसी टू डीसी पॉवर सप्लाय जो आपण ऑलरेडी घेतलेला आहे. त्याच्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि लास्ट पार्ट आहे अॅनालॉग एमिटर अँड व्होल्टमीटर. तर हे सगळे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आहे. दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स विच आर यूज टू मेजर और टेस्ट इलेक्ट्रॉनिक पॅरामीटर्स. ओके आपण ऑलरेडी बघितलंय की डिजिटल मल्टीमीटर इज यूज टू मेजर डिफरंट पॅरामीटर्स लाईक व्होल्टेज, डीसी आणि एसी व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, कपॅसिटन्स एक्सेट्रा. ओके आता बघा वन बाय वन मी टॉपिक मी घेणार आहे तुमच्या समोर. बिफोर प्रोसिडिंग आय वॉन्ट टू क्लिअर वन थिंग. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा क्लासरूम वर मी ऑलरेडी युनिट नंबर 4च्या नोट्स शेअर केलेल्या आहे. पूर्ण एकदम परफेक्ट नोट्स आहे त्या. प्लस युनिट नंबर 4चे एमसीक्यू पण तुमच्या बरोबर आहे. एक काम करायचंय तुम्हाला त्या नोट्स आणि त्या एमसीक्यू ओके व्हेरी सफिशियंट फॉर एक्झाम. ओके म्हणजे तुम्हाला त्या एमसीक्यू देत्या आणि त्या नोट्स तुम्ही त्या नोट्स जर प्रॉपर बघितल्या चांगले स्टेप बाय स्टेप सगळं बघितलं आणि ऍडिशनली तुमच्याकडे काही असेल अजून तुम्हाला कुठे भेटला असेल किंवा कुठं असेल पुस्तकात वगैरे किंवा काही कुठं त्या पण तुम्ही एमसीक्यू रेफर करा. आणि मग आपण सुरू करतोय आता. तो व्हेरी फर्स्ट is question is there, what is measurement? Okay, what exactly the meaning of measurement?
स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला? येस सर. काय दिसतंय? पहिली स्लाइड दिसते का टायटलची? हो दिसतीये सर. येस सर. ओके ओके ओके. सो BFE आपला हा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन. नाउ व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मेजरमेंट? आपण फार वेळा बोलतो मेजरमेंट मेजरमेंट हा शब्द फार वेळा ऐकतो, पण काय असतं सांगितलं तुम्हाला पहिल्या लेक्चरला की फार वेळेस काय असतं आपल्याला माहित असतं त्याचा अर्थ काय, बट वी आर नॉट एबल टू डिफाईन. त्याला आपण आहे ना त्याची व्याख्या तयार करता येत नाही, आपल्याला शब्दांकन करता येत नाही, आणि त्यातल्या इंग्लिशमध्ये फार अवघड जातं. त्यामुळे तुम्ही मराठीत बोलू शकतात की सर एखादा पॅरामीटर मेजर करणे त्याला म्हणतो आपण मेजरमेंट, तर त्याची क्वांटिटी मेजर करणे, तो किती प्रमाणात आहे ते सांगणे त्याला मेजरमेंट म्हणतात. बट आपल्याला तीच गोष्ट इंग्लिश मध्ये सांगता आली पाहिजे. ओके, यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन दॅट व्हॉट इज मेजरमेंट. ओके, आता सर्वात पहिली व्हॉट इज इन्स्ट्रुमेंट. तो बघा दिले मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट शोज द अमाउंट और क्वांटिटी ऑफ समथिंग. समथिंग म्हणजे काय? व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, फ्रिक्वेन्सी, पॉवर. these are the different electronic parameters. त्यांची अमाऊंट किंवा क्वांटिटी जो डिव्हाइस दाखवतो त्याला आपण काय म्हणतो? मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट. बरोबर आहे? एम आय राईट? ठीक आहे. येस सर. हा, नाव त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. दीज आर ऑल आर द फिजिकल क्वांटिटीज. ओके, सो दिस इज व्हॉट द मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स. नाउ व्हॉट इज मेजरमेंट देन? मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट हे काम करतात, इट गिव्स अ क्वांटिटी ऑफ समथिंग. So measurement is the process of determine magnitude of something. तिथं काय होतं? ओके, इन्स्ट्रुमेंटचं काम काय? डिटरमाइन. ही प्रोसेस काय? डिटरमाइन साईज और मॅग्निट्यूड. साईज म्हणजे काय? हे एवढं व्होल्ट आहे, 2 व्होल्ट आहे, 4 व्होल्ट आहे, 5 व्होल्ट आहे, किंवा 50 हर्ट्ज आहे, 1000 हर्ट्ज आहे, त्याची क्वांटिटी आपण डिटरमाइन करताना आपण म्हणतो मेजरमेंट प्रोसेस. ओके, नाउ आता इन्स्ट्रुमेंटचा जो विषय निघालाय तर इन्स्ट्रुमेंट दोन प्रकारचे जगामध्ये. जे ओल्ड टाइप इन्स्ट्रुमेंट्स आहे, जे मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहे किंवा त्यांचं जे फंक्शनिंग आहे ते जर बघितलं आपण आणि नवीन इन्स्ट्रुमेंट जर बघितले तर त्याचे दोन प्रकार करता येईल आपल्याला. तुमच्या समोर बघा स्क्रीनवर टायटल आहे अॅनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट. बरोबर आहे? आता अॅनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट फरक काय आहे आपण शॉर्ट मध्ये बघून घेऊ. आपल्याकडे टेबल आहे समोर बघा, दिसतंय स्क्रीनवर प्रत्येकाला? येस सर. ओके, तो इन डिजिटल इन्स्ट्रुमेंट आपल्याला माहिती आहे की जनरल जी व्हॅल्यू असते इट विल शो इन फायनाईट नंबर. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण बघतोय बघा आपल्याकडे डिजिटल मल्टीमीटर आहे, तो डायरेक्ट दाखवतो की कॅल्क्युलेटर असतो बघा आपला 7.5 व्होल्ट, 9.3 व्होल्ट असं डायरेक्ट दाखवतो तो. बट इन अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट हा व्हॅरी म्हणजे इट गिव्ह द रोटेटिंग आउटपुट. म्हणजे इथं लिहिलं बघा द इन्स्ट्रुमेंट विच गिव्ह आउटपुट दॅट व्हॅरीज कंटिन्युअसली ऍज क्वांटिटी टू बी मेजर्ड. म्हणजे तुम्ही इनपुट चेंज कराल तो काटा जो असतो काटा त्या व्होल्टमीटर मध्ये किंवा अॅमीटर मध्ये. नाउ अॅमीटर आणि व्होल्टमीटर जे आहे ओल्ड ते आपले अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचे व्हॅरी होतात ऍज वी चेंज द इनपुट. व्हेअरएज इन डिजिटल इन्स्ट्रुमेंट दे आर शो इन टर्म्स ऑफ नंबर. ओके, नाउ ऑब्विसली सेकंड पॉइंट अॅक्युरेसीचा आहे. ऑब्विसली डिजिटल सिस्टम इज मॅक्झिमम अॅक्युरेट. आता नंबर बघा एमसीक्यू एक्झामला येऊ शकतो. द अॅक्युरेसी ऑफ अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट इज प्लस मायनस 0.1%. व्हेअरएज इन डिजिटल इट इज हाय, दॅट इज प्लस मायनस 0.005%. म्हणजे फार कमी चान्सेस आहे काही चुकीची व्हॅल्यू दाखवायची. ओके, नाउ पॉवर रिक्वायरमेंट पॉइंट नंबर 3. ऑब्विसली अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट रिक्वायर मोर पॉवर, कारण त्याच्यामध्ये मेकॅनिकल पार्ट्स असतात, त्यांची मुवमेंट आहे, स्प्रिंग आहे. ओके, तो जो रगडनेस असतो, तो जो हेवी पार्ट असतो त्याच्यामध्ये पॉवर जास्त लागते. ओके,
नंबर 4 सेन्सिटिव्हिटी जी आहे ती मोर आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, थोडं पण काही झालं तर हा सेन्सिबल अनलॉग, तो एकदम व्हॅरी आउटपुट देऊ शकतो, चुकू शकतो. पण इन डिजिटल इट इज नॉट मोर सेन्सिटिव्ह. ओके, तो बरोबर प्रॉपर आउटपुट देत असतो. हा, इन टर्म्स ऑफ द प्राइस ऑफ इंस्ट्रुमेंट, ऑब्विसली द अनलॉग इंस्ट्रुमेंट इज चीप अँड डिजिटल इंस्ट्रुमेंट इज एक्सपेन्सिव्ह. ओके, त्याच्यानंतर पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे काय सांगता येईल का? व्हॉट इज माय पोर्टेबल इंस्ट्रुमेंट? पोर्टेबल, The instrument which can be carried anywhere. yes. Portable means the device or instruments we can take anywhere easily. Okay, about analog instrument, it is easy to take instrument anywhere, but in digital it is not possible, because as generally digital instruments are maximum time connected with the computer system or displays or many things. Okay, resolution is less. Resolution means what? की तुम्ही इनपुट दिलंय आता, म्हणजे इनपुट चेंज झालंय, तो जो सेन्सेशन त्याचं ते रिझोल्युशन म्हणजे तो किती प्रमाणात दाखवतो बारीकल्या बारीक. फॉर एक्झाम्पल आता आपण बघा अॅनालॉग वर जर आपण चेक केलं तर तो काय दाखवला आपल्याला, 1 व्होल्ट आहे, 1.1 व्होल्ट आहे, 1.2 व्होल्ट आहे, 1.3 व्होल्ट आहे. पण तेच इन डिजिटल तो डिटेल दाखवतो 1.01, 1.02, 1. म्हणजे एकदम बारीक छोटे छोटे आउटपुट दाखवतो तो. ओके, लास्ट द रिडिंग स्पीड इज लो. अॅनालॉग मध्ये स्पीड हा लो असतो, व्हेअर इन डिजिटल मध्ये स्पीड हाय असतो. ह्या नोट्स तुम्हाला मी शेअर केलेल्या आहे ऑलरेडी. आता फक्त आहे ना समजून घ्या त्याचा अर्थ काय प्रत्येक गोष्टीचा. कारण कसं असतं, तुम्ही ऐकलेलं असेल ना, तेव्हा तुम्ही नोट्स वाचाल, when you will going to read the MCQs related this unit number 4, तुम्हाला ग्राफ, अरे हा टॉपिक घेतलेला आहे, हा टॉपिक मी वाचलेला आहे, अरे हा याचा अर्थ इथे आहे. किंवा असं असतं, ह्याचा फायदा असा असतो, तुम्ही लेक्चर अटेंड करतात ना, ह्याचा फायदा असा असतो, जेव्हा तुम्ही वाचतात ना एमसीक्यू वगैरे, तुम्हाला लगेच कळतं की हा टॉपिक इथे दिलेला आहे, किंवा हा एमसीक्यू आहे ना ह्या टॉपिकच्या रिलेटेड आहे, ह्याचं उत्तर इथे सापडेल, किंवा मग आपण बघू तर इथे ह्याचं काय मिनिंग आहे, किंवा ह्याचं उत्तर चेक करू आपण. तर लक्ष येतं सगळ्यांना? आर यू गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? Yes, sir. ऐकल्याचा फायदा हा आहे तुम्हाला, हा बघितल्याचा फायदा हा आहे की जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल ना, तुम्ही यू विल नॉट बी ब्लँक. म्हणजे कधी कधी असं असतं बघा, ओपन टेस्ट सिस्टीम असते. ओपन टेस्ट माहिती का? ओपन बुक टेस्ट ऐकलंय कधी? ओपन बुक टेस्ट. Yes, sir. हा, Yes, sir. ओपन बुक मध्ये काय असतं, मुलांना पुस्तक खोलून एक्झाम द्यायची असते, तरी पण मुलांना आउट ऑफ मार्क पडत नाही. कारण की त्याला हेच माहित नाही का हा टॉपिक कुठं बघायचा असतो. त्याला हेच माहित नाही की हा टॉपिक कशाच्या संबंधित आहे. त्याचा वेळ ह्या विचारामध्ये जातो की त्यांनी काही केलं, कारण त्यांनी बघितलं नाही, ऐकलं नाही, पण त्यांनी हे सगळं बघितलेलं आहे, ऐकलेलं, थोडं शिकलेला आहे, तो फास्ट त्या गोष्टीला अक्वायर करतो. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं ऐकून घ्या. हा, लास्ट पॉइंट बघा, प्रोग्रामिंग फॅसिलिटी. ऑब्विसली इन अॅनालॉग इंस्ट्रुमेंट देयर इज नो मेमरी, therefore no programming facility is there, no coding is there, whereas in digital there is a programming facility is available. Ata very first instrument is digital multimeter. Okay, now already आपण बघितलेलं आहे क्लास मध्ये, इट्स अ मल्टी फंक्शनल meter which displays different electrical quantities on LCD or LED screen. ओके, आपण बघितलंय ऑलरेडी. हा दिलेला आहे बघा, इट इज यूज टू मेजर व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स एक्सेट्रा. ओके, आता ह्याचा जो मेन टॉपिक आहे तो आहे याची ब्लॉक डायग्राम. आता मी तुम्हाला आता सांगतोय की ह्याच्या डायग्राम तुझ्या समोर येणार आहे. आता त्या डायग्रामची साईज, नंबर ऑफ ब्लॉक्स तुम्ही बघून थोडस तुम्हाला वाटेल अरे बापरे किती मोठी डायग्राम आहे, आता कसं काय लक्षात ठेवायचं एवढं सगळं. तर ते एकदम इझी आहे. पॉइंट वाईज आपण एक एक ब्लॉक बघू आपण. हे बघा, ही डायग्राम तुमच्या समोर, डिजिटल मल्टीमीटरची ब्लॉक डायग्राम. ओके, दिसते प्रत्येकाला? Yes, sir. हॅलो, हा दिसते, Yes, व्हेरी sir. गुड. आता बघा इथं हा जो कॉन्स्टंट करंट सोर्स दिलेला आहे, कॉन्स्टंट करंट सोर्स, बफर एम्प्लीफायर, calibrated attenuator, current to voltage converter, current to voltage converter,
calibrated attenuator, rectifier circuit, analog to digital converter, and last is digital display. ओके, आता इकडे बघा लेफ्ट साइडला बघा डायग्रामच्या रोटरी स्विच आहे, बरोबर आहे ना? आपण बघितलं रोटरी स्विच बघा, आपण फिरायला गोल गोल, कधी करंट वर घ्यायचो, कधी रेजिस्टन्स वर घ्यायचो आपण. आणि राईट साइडला आहे ना एकदम एक डिस्प्ले, तो पण आपण बघितला. आता मध्ये काय काय होतं ते आपण चेक करणार आहे. आता बघा, हा जो कॉन्स्टंट करंट सोर्स आहे ना, हा आहे ना लो. हा मला सांगा बरं, हा करंट जो आहे हा लो असणार का हाय असणार आहे? कॉन्स्टंट करंट सोर्स लो. ऑब्विसली लो असणार आहे. हाय करंटचा विषयच नाही इथं, हे नॉर्मल छोटं इन्स्ट्रुमेंट आहे. आपल्याला एक करंटचा सोर्स लागतोय, म्हणजे तो करंट देतो आपल्याला, तो ऑब्विसली लो करंट सोर्स आहे. तुमच्या एमसीक्यू मध्ये तुमच्या समोर जर नोट्स असतील तर बघा, क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 तुम्हाला दाखवतो बघा मी. लगेच दाखवतो. आहे बघा, माझ्याकडे ओपन केलेलं आहे. आलंय का? दिसतंय? येस सर. क्वेश्चन नंबर 3 बघा. येस सर. क्वेश्चन नंबर 3 बघा. फॉर रेजिस्टन्स मेजरमेंट मीटर कंटेन्स, फॉर रेजिस्टन्स मेजरमेंट मीटर कंटेन्स हाय करंट सोर्स, मीडियम करंट सोर्स, लो करंट सोर्स, लो व्होल्टेज सोर्स. आले ऑप्शन? बरोबर आहे. आन्सर आहे त्याचं येस सर. लो करंट सोर्स. आणि आपण बघितलं बघा इथं, हे बघा, हा जो बघा इथं दिसतंय का? आता मी ना स्क्रीनवर बघा, माझा जो हा एरो आहे, ओके, हे बघा इथले बघा रेजिस्टन्स बघा, दिसतं का रेजिस्टन्स इथं? कॉन्स्टंट करंट सोर्स लाईन रेजिस्टन्स शब्द आहे, बरोबर आहे? नाही, स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसत नाही का? Yes, sir. आता आली का? हो. हा, तर बघा हो सर, visible. कॉन्स्टंट, हा, तर बघा तिथे नंबर बघा 1 2 3 4 5 दिसतंय नंबर 1 2 3 4 5. Yes, sir. हा, तर बघा एक नंबरला आपण चेक करणार आहे रेजिस्टन्स, 2 नंबरला एसी व्ही म्हणजे एसी व्होल्टेज, 3 नंबरला एसी आय म्हणजे एसी करंट, 4 नंबरला डीसी आय म्हणजे डीसी करंट, 5 नंबरला डीसी व्ही म्हणजे डीसी व्होल्टेज. क्वेश्चन काय होता? फॉर रेजिस्टन्स मेजरमेंट म्हणजे एक नंबर पॉइंटला काय आहे? तर कॉन्स्टंट करंट सोर्स आहे. तो कोणता सोर्स आहे? लो करंट सोर्स आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की कसं काय तो मेजर करतो त्या गोष्टीला. व्हेरी इझी. हा, आता मी विचारतोय, जयेश ऑनलाईन आहे का? जयेश किल्ले. हा, Yes, sir. जयेश, मला तुम्ही सांगा, जो सपोज आय वॉन्ट टू मेजर रेजिस्टन्स, ओके, तर मला जो स्विच आहे ना, स्विच रोटरी स्विच किती नंबर ठेवावा लागेल? 1. बरोबर, व्हेरी गुड, 1 नंबरला ठेवावा लागेल. सो प्रोसिजर अशी आहे, टू मेजर द रेजिस्टन्स कीप रोटरी स्विच ऑन पोझिशन नंबर 1. ओके, आता बघा, आता मी रेजिस्टन्स लावला तिथं, बरोबर आहे ना? आपण लावतो ना, हातात पकडला बघा, रेजिस्टन्स हातात पकडला होता बघा, आपण रेजिस्टन्स पकडला होता, पकडला होता रेजिस्टन्स. Yes, sir. हा हा, तर त्याचं आहे ना एक टोक त्या 1 नंबरला लावाय, म्हणजे त्या 1 नंबरच्या प्रोबला लावलं होतं आपण, दुसरं ग्राउंड केलं बघा, इनपुट प्रोब बघा, खाली ग्राउंड आहे बघा. आता तो करंट आहे ना त्या रेजिस्टन्स मधनं चाललाय. कुठं चाललाय? तो रेजिस्टन्स मधनं चाललाय, बरोबर आहे ना? आता मला सांगा, तुमच्याकडे आय अवेलेबल आहे, लो, बरोबर आहे ना? कॉन्स्टंट आय अवेलेबल आहे ना, आणि आर पण अवेलेबल आहे, जो अननोन आहे. नाउ यू हॅव आय अँड आय आर, देन यू विल गेट व्हॉट? व्ही. बरोबर आहे ना? व्ही भेटेल ना तुम्हाला? सर एकदा रिपीट करा ना. हा, रिपीट करतो, लक्ष द्या सगळ्यांनी. आवाज येतोय माझा? हो सर. हे बघा, Oh, sir. तुम्हाला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, तुम्ही रेजिस्टन्स लावला, बरोबर आहे? आर म्हणजे आर अवेलेबल आहे आपल्याकडं,
आपल्याकडे आय पण अवेलेबल आहे, कारण आपण आय देतोय कॉन्स्टंट करंट सोर्स लो, तो इंटरनली तयार होत असतो. म्हणजे आय आणि आर आपल्याकडे आहे. आपल्याला काय भेटेल? व्ही भेटेल. व्ही इज इक्वल टू आय आर. बरोबर आहे ना? बस, मग आपल्याला व्होल्टेज भेटलाय. आता बघा, तो व्होल्टेज आहे ना थ्रू बफर एम्प्लीफायर दिलाय. बघा, तो व्होल्टेज आहे ना थ्रू बफर एम्प्लीफायर कुठं चाललाय? एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. ओके. आणि तिची व्हॅल्यू व्होल्टेजची ती एनालॉग मध्ये आहे. मग तो काय करतो? डीएमएम म्हणजे डिजिटल मल्टीमीटर त्या व्होल्टेजला कन्वर्ट करतो डिजिटल मध्ये आणि शो करतो. आता प्रश्न असा आहे की सर व्होल्टेज शो करून काय फायदा? आपल्याला रेजिस्टन्स बघायचा आहे. बरोबर आहे ना? आपल्याला काय बघायचं आहे? रेजिस्टन्स बघायचं आहे. मग व्होल्टेज शो करून काय फायदा? तर आहे ना, तो काय करतो इन्स्ट्रुमेंट? रेजिस्टन्सचा इक्विव्हॅलंट व्होल्टेज येते, तर तो त्याला कन्वर्ट करून दाखवतो. म्हणजे जी व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे आपल्याला ती रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे. ओके. क्वेश्चन असा येणार, तुम्हाला लक्षात ठेवा फक्त इथं की जो कॉन्स्टंट करंट सोर्स वापरला आहे तो कोणता आहे? हा आहे का लो आहे का मीडियम आहे? तर लक्षात ठेवा लो असतो फक्त. ओके. नाउ नंबर 2, एसी व्होल्टेज मेजरमेंट. ओके. स्विच नंबर 2. आता बघा, स्विच नंबर 2 वर ठेवलाय तो एसी व्होल्टेज. त्याला आपण सर्वात पहिले दिलेलं आहे इनपुट कॅलिब्रेटेड अटेन्युएटर आहे. ते अटेन्युएटर स्पेलिंग चुकले बघा तिथं. ते अल्टेन्युएटर झालंय, ते अटेन्युएटर आहे. काय आहे ते? अटेन्युएटर आहे. ओके. व्हॉट इज द रोल ऑफ धिस पार्ट? आपण समजा एसी व्होल्टेज इनपुट दिलं, आपल्याला मेजर करायचंय, पण समजा ते फार हाय व्होल्टेज आहे, तो त्याला अटेन्युएट करतो, म्हणजे त्याला लहान करून टाकतो. ओके. त्या रेंज मध्ये छोटं करतो त्याला. आता समजा त्यांनी 10 पटीने कमी केलं त्याला, ऑब्विसली जे आउटपुट शो होणार ते 10 पटीने जास्त दिसेल. ओके. नाव पुढे रेक्टिफायर सर्किट आहे. आता मला सांगा, व्हाय दिस एसी व्होल्टेज इज गिवन टू रेक्टिफायर सर्किट? सांगा बरं, का दिलंय? सांगता येईल का? इट इज एसी व्होल्टेज. हा, तर नाही, पुढे रेक्टिफायर सर्किट का लावलंय? रेक्टिफायर सर्किट डीसी मध्ये कन्वर्ट टू रेक्टिफाय इट अँड कन्वर्ट इनटू हे बघा, हा बरोबर आहे. आपल्याला शो एसीच करायचं आहे, पण ना इन मल्टीमीटर धिस क्वांटिटी फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट इनटू डीसी. त्याला एसी तर डीसी करेल आणि मग तो बघा एनालॉग जो व्होल्टेज आलाय तो डिजिटल मध्ये कन्वर्ट करेल आणि मग खाली डिस्प्ले करेल. तर जो आपल्याला शो होणार आहे ना व्होल्टेज, तो इक्विव्हॅलंट ऑफ एसी असणार आहे. म्हणजे तो डीसी मध्ये कन्वर्ट झालाय, पण तो एसीचा इक्विव्हॅलंट असणार आहे, तो डिस्प्ले दिसणार आहे. म्हणून त्याला पहिली एसी टू डीसी करावं लागतं. आता बघा, तिसरा पॉइंट आहे एसी करंट. एसी करंट आहे, त्याचा कोणत्या ब्लॉकला इनपुट दिलंय? त्याला करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. आणि आपला करंट मेजर करायचा आहे. आता मला सांगा, मिताली आहेर ऑनलाईन आहे का? मिताली आहेर, मिताली आहेर, तुमचा माईक ऑन करा. हा, मला सांगा एसी आय म्हणजे 3 नंबरचा स्विच, तर पुढचा ब्लॉक कोणता आहे? करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. हा, आता मला सांगा आपण का लावलाय तो ब्लॉक? करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. ठीक आहे, मी सांगतो, ऐका आता. हे बघा, ऑब्विसली ना का लावलाय? कारण कसं आहे, आपल्याकडे करंट इनपुट आहे, पण आपल्याला पुढे रेक्टिफायर सर्किट आहे जो एसी टू डीसी करतो. ओके. पुढे आपल्याला ऍक्च्युअली व्होल्टेज शो करायचा आहे इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. तर त्याचा तो काय करतो? पहिले त्याला व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो. तो करंट इज कन्वर्टेड इनटू इक्विव्हॅलंट व्होल्टेज. तो करंटचीच क्वांटिटी आहे, पण ती व्होल्टेज मध्ये कन्वर्ट केली. मग त्याला एसी टू डीसी केलं आणि मग त्याला डिस्प्ले केलं. जे डिस्प्लेवर दिसणार आहे तुम्हाला ते इक्विव्हॅलंट टू करंट असणार आहे, म्हणून त्याला कन्वर्ट करावं लागतं. पुढे बघा आता डीसी करंट. आता डीसी करंट, ओके, डीसी आय. ओके. आता डीसी आय ला नो नीड टू कन्वर्ट. हा मग आता बघा इथे बघा काय गडबड आहे बघा. डीसी करंट टू व्होल्टेज, हा ते बरोबर आहे. आता बघा डीसी ला केलंय. हा, आता मला सांगा
डीसी ला करंटला कन्वर्ट केलं व्होल्टेज मध्ये, बरोबर आहे. नाव पुढचा प्रश्न आहे, आता कोणाला विचारू? हा, शैलेश तिवारी ऑनलाईन आहे का? शैलेश तिवारी. हो सर. हा शैलेश, मला हे सांगा, वरच्या ब्लॉक मध्ये बघा आपण एसी ला कन्वर्ट केलं तर करंटला व्होल्टेज मध्ये, आणि पुढे दिलं तर रेक्टिफायर सर्किटला, बरोबर आहे. हो सर. पण ह्या केस मध्ये डायरेक्ट दिलंय एसी टू डीसी ला. वाय वुड आर गिवन टू रेक्टिफायर सर्किट? द आउटपुट ऑफ दिस नंबर 4. चार नंबरचा स्विच आहे बघा, DCI, त्याचं आउटपुट आपण डायरेक्ट दिलंय एडीसी ला. आपण त्याला रेक्टिफायर सर्किटला दिलेलं नाही, का नाही दिलंय? कोण सांगल? सांगा, कोण सांगल? सर ते डायरेक्ट करंट आहे. ऑलरेडी डीसी आहे ना हा, सर ते. बरोबर बरोबर, व्हेरी गुड. ऑलरेडी डीसी ते, कारण त्याला गरज नाही त्याला एसी टू डीसी करायची, ते ऑलरेडी डीसी करंट येतो, त्याला फक्त व्होल्टेज मध्ये कन्वर्ट केलं आणि मग त्याला अॅनालॉग टू डिजिटल करून डिस्प्ले केलं. वरच्या केस मध्ये तो एसी होता म्हणून त्याला पहिले त्याला कन्वर्ट करावं लागलं होतं आपल्याला डीसी मध्ये. हा, व्हेरी गुड. लास्ट टॉपिक बघा, 5 नंबरला, डीसी व्होल्टेज अगेन गिवन टू द कॅलिब्रेटेड अॅट्युनिएटर. डीसी व्होल्टेज कधी कधी हाय असतो, त्याला कमी केलं आणि त्याला आपण दिलं एडीसी ला आणि त्याला कन्वर्ट केलं डिस्प्लेवर. ओके, व्हेरी सिम्पल पॉइंट याच्यात. आता आपण बघू थोडेसे एमसीक्यू मध्ये काय काय दिलेलं आहे, थोडं नजर मारू आपण, काय काय प्रश्न आलेले आहे. हा विचारा, हा विचारा. अॅट्युनिएटर म्हणजे जसं आपण म्हणतो ना अँप्लिफायर, तर अँप्लिफायरच्या अपोजिट अॅट्युनिएटर आहे. म्हणजे तो काय करतो? व्होल्टेजला सप्रेस करतो, कमी करतो, करंटला व्होल्टेजला कमी करतो तो त्या प्रमाणात. चालेल. 20 dB 40 dB. माझ्या मते मी प्रॅक्टिकल दाखवलं बघा, फंक्शन जनरेटर वरती बटन होता बघा एक, 20 dB 40 dB असं तो कमी करतो. हे बघा आता रिस्पेक्ट तुम्हाला स्क्रीनवर एमसीक्यू दिसतोय. येस सर. चला तुम्हाला प्रश्न विचारतो, मी उत्तर लपवतो त्याचं. बोला, इन डिजिटल मल्टीमीटर दिसतं का क्वेश्चन नंबर 4? येस सर. सांगा, उत्तर सांगा. ऑप्शन ए. बोला आता, उत्तर बोला. हा, ऑप्शन ए का बी का सी का डी? ए. डी. 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 कन्वर्टर. एडी कन्वर्टर. डी. एडी कन्वर्टर. एडी ठीक आहे, बघूया. हा मित्रांनो, हे लक्षात घ्या, हाय ना आन्सर याचं ना ए, सॉरी डी अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. कारण की आपल्या जेवढ्या इनपुट क्वांटिटी या सगळ्या अॅनालॉग आहे. आपण अॅनालॉग व्होल्टेज, अॅनालॉग करंट, रेजिस्टन्स हे अॅनालॉग क्वांटिटी मेजर करणार आहे. पण आपला डिस्प्ले कशावर करायचं? डिजिटल वर. सो वी हॅव टू कन्वर्ट अॅनालॉग इनटू डिजिटल. देअरफॉर आन्सर इज एडीसी, दॅट इज व्हॉट? अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. दिसलंय का? बघा, बघा, दिसलं? पुढचा क्वेश्चन. हा, पुढचा क्वेश्चन. बोला, आउटपुट ऑफ डिजिटल मल्टीमीटर इज? अॅनालॉग. 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 इलेक्ट्रिकल. आन्सर इज इलेक्ट्रिकल. हे बघा, लक्षात घ्या, ऑप्शन डिजिटल पण अॅनालॉग इनपुट आहे, आउटपुट डिजिटल किंवा इलेक्ट्रिकल, आहे, हे लक्षात ठेवा. हा, या प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी बघा. हा, इथं बघा आता, क्वेश्चन नंबर 6 दिसतोय का? सांगा. येस सर. सांगा, उत्तर सांगा. बेसिक बिल्डिंग. डी. 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 बरोबर. ऑप्शन डी. ऑप्शन डी. बघा, किती हुशार तुम्ही, लगेच उत्तर द्यायला लागले. किती हुशार विद्यार्थी आहे. म्हणजे काय? थँक्यू. हा, सर ऑप्शन नाही पूर्ण दिसत आहे.
ऑप्शन आता पूर्ण बघा दिसत नाही सर. क्वेश्चन नंबर 7. काय 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 ऍसिड काय सर ते ते क्वेश्चन ऍसिड आहे ना, नाही, ते ऍसिड बेसिक आहे, बिल्डिंग बेसिक. ब्लॉक. नाही, ते बेसिक आहे. ते बेसिक आहे, बेसिक. केलं मी बघा, करेक्ट केलंय बघा ते. हा, आता सांगा क्वेश्चन नंबर 7. ए ए ऑप्शन. कॉन्स्टंट करंट सोर्स ए. ए सर बघा ऑप्शन ए. बघा बघा, झाला का फायदा, झाला का लेक्चरचा, झाला का फायदा? येस सर. हा फरक आहे. तुम्ही ऐकलं, लगेच हा, सर. उत्तर दिलं एकदम बरोबर. कॉन्स्टंट करंट सोर्स, व्हेरी गुड. आता बघा, बोला. इन बी DMM AC voltage are measured using बी Rectifier and filters. Option B. Rectifier and ऑप्शन बी. filters. B options. ऑप्शन बी. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, व्हेरी गुड. हा, आता सांगा. The name of instrument itself suggests that a dash is used to measure more than one quantity. डीएमएम. DMM. DMM. ऑप्शन सी. DMM. व्हेरी गुड, C option. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर झाला. आता डीएम चे क्वेश्चन संपलेले आहे. हा एक सापडला बघा क्वेश्चन. बघा 11 नंबरचा क्वेश्चन. इन द DMM, dash is basically a resistive potential divider with multiple resistors connected in series between the input and ground input. काय सांगता येईल का? सी ऑप्शन सी. सी. ऑप्शन इज ए, DC व्होल्टेज अट्युन्युएटर. ओके, व्होल्टेजला कमी करण्यासाठी ते केलेलं आहे. व्होल्टेज डिवायडर वरती आलं बघा, पोटेन्शियल डिवायडर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 12. सांगा उत्तर. ऑल ऑफ द करंट का? टू व्होल्टेज कन्वर्टर. एडीसी कन्वर्ट E. काय Option प्रश्न E. होता? ई ऑप्शन, बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. चला, आता नेक्स्ट टॉपिक चालू करू का मी? तुम्ही बघून घ्या MCQ. Yes sir. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, जेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, ते सगळं वर्किंग ऑपरेशन इथं दिलेलं आहे. हा, आता पुढचा पॉइंट आहे फंक्शन जनरेटर. फंक्शन जनरेटर शिकलो का आपण प्रॅक्टिकलला? हो यस सर. हा, बघा त्याच्यावर आपण सिग्नल तयार केले ते साइन वेव्ह, Sine, ट्रायंग्युलर cosine. वेव्ह. हा, वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे. इथं बघा, इथं दिलं बघा. The function generator is a signal source that has a capability of producing different types of waveform. Okay, of different frequency and amplitude. हे असं असतं बघा ते. काय काय दिसतं तुम्हाला इथं? Frequency सर एक control डाऊट network. Integrator. हम्म, आता बघा डिफरंट ब्लॉक्स कोणते कोणते बघा. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क, म्हणजे आपण तो स्विच वापरला बघा. मी तुम्हाला सांगायचो की अरे फ्रिक्वेन्सी कमी जास्त होते बघा, तो स्विच दिलेला आहे इथं इनपुटला. त्याचं आउटपुट दिलेलं आहे 2 कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स. त्याचं नाव आहे 1 आणि 2. ओके, त्याच्यानंतर आहे एक इंटिग्रेटर दिलेला आहे. इंटिग्रेटरला इनपुट देतोय आपण, त्याच्या मागे एक कॅपॅसिटर आहे. हा इंटिग्रेटर सर्किट आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे व्होल्टेज कंपॅरेटर, मल्टी व्हायब्रेटर, खाली रेजिस्टन्स, डायोड, शेपिंग सर्किट आहे. लास्टला आउटपुट एम्प्लिफायर 1, आउटपुट एम्प्लिफायर 2 आहे. ओके, आता बघा एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. ब्लॉक लक्षात ठेवा. काय केलंय आपण इथं? एक मिनिट फक्त, पाणी पितोय.
तुम्ही पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. झालंय का? लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपण बघणार आहे लगेच आणि लगेच एमसीक्यू बघणार आहे. इनपुटला आपण फ्रिक्वेन्सी दिली. फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण देतोय इनपुटला फ्रिक्वेन्सी सिग्नल, तो गेल्या दोन ठिकाणी कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स आणि कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स 2. ओके, आता होणार काय बघा याच्यामध्ये, इकडनं जे आलेले कॉन्स्टंट करंट सप्लाय त्याचं इनपुट आपण पुढे दिले इंटिग्रेटरला. नाउ व्हॉट इज द आउटपुट ऑफ इंटिग्रेटर सर्किट सांगता येईल तुम्हाला? ऍडिशन होतं ते 2 नंबर. काय होईल? ऍडिशन 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 होईल का? येस, एनीबडी, एनिथिंग एल्स? हे बघा, इंटिग्रेटरचं आउटपुट जे आहे ना, इट विल बी अ ट्रायंग्युलर वेव्ह. ओके, द आउटपुट ऑफ इंटिग्रेटर इज अ ट्रायंग्युलर वेव्ह. खाली दिले बघा, इंटिग्रेटर ऑफ आउटपुट इज ट्रायंग्युलर वेव्ह. ते इनपुट आपण दिलेले. इंटिग्रेटर म्हणजे काय? इंटिग्रेटर म्हणजे सर्किट ना, मी तुम्हाला लक्षात ठेवून सांगितलं बघा. ऑप एम्प, हा तो सिम्बॉल कसला आहे? त्रिकोण काय सांगता येईल का? व्हॉट इज त्रिकोण? तो ट्रायंगल कसला सांगता येईल का? कसला सिम्बॉल आहे? IC 741. हा, OPM IC. बरोबर OPM IC बरोबर 741. बरोबर. तर बघा, प्रॅक्टिकलला मी सांगितलं बघा तुम्हाला, ऑपेम इज यूज फॉर डिफरंट ऍप्लिकेशन लाईक एम्प्लिफायर, ऍडर, सबस्ट्रॅक्टर, इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर, कंपॅरेटर ना. तर येस सर. इंटिग्रेटर इज वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ ऑपेम. तर इंटिग्रेट म्हणजे काय? व्हेन यू गिव्ह द स्क्वेअर वेव्ह, इट विल गिव्ह यू I think is a trapezoidal wave. When you give the sine wave, it will give you a cosine wave. When you give the cosine wave, it will give a triangle. As a different types of shapes are given by the integrator circuit. Okay. आता इथे काय केलंय इंटिग्रेटर नाही. आता तुम्ही जे दिलंय ट्रायंग्युलर वेव्ह, हे बघा इथे काय दिलंय, द आउटपुट ऑफ अवर इंटिग्रेटर इज अ ट्रायंग्युलर वेव्ह. आपण चेक करू खालची स्लाइड, हे दिली का? बघा, बघा, द आउटपुट ऑफ इंटिग्रेटर इज, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, पाठ करून घ्या. द आउटपुट ऑफ इंटिग्रेटर इज ट्रायंग्युलर वेव्ह whose frequency depends on the current supplied by the constant current supply sources. ओके, दोन सोर्सेस होते बघा आपल्याकडे, आता आपण बघितले होते, कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स 1 आणि 2. तर इंटिग्रेटरचं आउटपुट या केसमध्ये ट्रायंग्युलर वेव्ह आहे. ह्या केसमध्ये इनपुटवर डिपेंड असतं. आता लक्षात ठेवा, त्याचं आउटपुट एक ठिकाणी कुठे दिलेलं आहे? आपण व्होल्टेज कंपॅरेटरला दिलेलं आहे. कशाला दिलेलं आहे? व्होल्टेज कंपॅरेटर दिलेलं आहे. नाउ व्हॉट इज द आउटपुट ऑफ कंपॅरेटर? लक्षात ठेवा, कंपॅरेटरचं आउटपुट इज ऑलवेज स्क्वेअर वेव्ह. द आउटपुट ऑफ कंपॅरेटर इज ऑलवेज स्क्वेअर वेव्ह. ओके, आणि इंटिग्रेटरचं आउटपुट दिलेलं आहे पुढं खाली रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट, त्याचा आउटपुट आहे साइन वेव्ह. त्याचं आउटपुट काय आहे? साइन वेव्ह. आता मला सांगा, तुम्हाला तिन्ही सिग्नल भेटले का? आता प्रश्न विचारतो. हा, हे बघा, आता प्रश्न विचारतो मी. अपेक्षा कापडनीस, Yes, sir. आउटपुट ऑफ इंटिग्रेटर इज व्हॉट? आउटपुट ऑफ इंटिग्रेटरचा शेप काय आहे सिग्नलचा? तुम्हाला चित्र दिसतंय का समोर? डायग्राम दिसते का? हो सर. सांगा ना मग, आउटपुट ऑफ इंटिग्रेटर काय आहे? स्क्वेअर शेप आहे सर. कुठं स्क्वेअर शेप आहे? स्क्वेअर शेप डायरेक्ट फायनल आउटपुट आहे. इमिजिएट इंटिग्रेटरचा आउटपुट आहे इमिजिएट ट्रायंगुलर. हे बघा दिले ना रे, काय हे इंटिग्रेटरचं आउटपुट खाली बघा ना इथे ट्रायंगुलर दाखवले. ट्रायंगुलर ट्रायंग्युलर सर. हा, मग ट्रायंगुलर. हा, आता पुढं यश जाधव, यश जाधव ऑनलाईन आहेत का?
फक्त चालू करून कुठे गेले? सर नाही, एक डाऊट होता सर. विचारा विचारा. सर जी ट्रँग्युलर वेव्ह आपल्याला इंटिग्रेटर पासून भेटते तीच नंतर हा. स्क्वेअर आणि साइन वेव्ह मध्ये कन्वर्ट होती का? हा बरोबर आहे. नाही बघा काय केलंय, हे बघा बरोबर आहे. इंटिग्रेटरचा आउटपुट ट्रँग्युलर वेव्ह बरोबर आहे. हा तीच तीच ट्रँग्युलर वेव्ह आहे ना आपण व्होल्टेज कंपॅरेटरला इनपुट म्हणून दिली. तीच ट्रँग्युलर वेव्ह व्होल्टेज कंपॅरेटरला इनपुट म्हणून दिली आणि कंपॅरेटरचं आउटपुट हे नेहमी, हे स्टँडर्ड लक्षात ठेवा, ऑलवेज स्क्वेअर वेव्ह. म्हणजे ट्रँग्युलर टू स्क्वेअर वेव्ह कोण करतो? व्होल्टेज कंपॅरेटर करतो. त्याच्यानंतर इंटिग्रेटरचं तेच ट्रँग्युलर वेव्ह इनपुट आपण रेझिस्टन्स डायोड शेपिंग सर्किटला इनपुट म्हणून दिलं. त्याचं नाव काय आहे? शेपिंग सर्किट. त्याचं आउटपुट आहे साइन वेव्ह. सो वी आर गेटिंग 3 टाइप्स ऑफ आउटपुट: ट्रँग्युलर वेव्ह, स्क्वेअर वेव्ह अँड साइन वेव्ह. लक्षात आलं सगळ्यांना? सर ते ऍम्प्लिफायर तर 1 तीनच आणि output ऍम्प्लिफायर 2 जॉईन का बरं नाहीये सर्किट मध्ये? सर ते काय स्क्रीन जॉईन दिसत नाही. करायचे? ते स्क्रीन दिसत नाहीये? येस सर. दिसती सर. दिसते ना रे मला तर. Yes, sir, it is visible. हा, प्रश्न असा आहे की हे दोन्ही आउटपुट ऍम्प्लिफायर दोन सेपरेट काय? कारण की दोन सेपरेट आउटपुट घ्यायचे ना आपल्याला. दोन्ही लाईन वेगळे आहे, कम्पेअर दोन्ही पार्ट वेगळे आहे. दोघांचा काही संबंध नाहीये. नाही सर, ते ऍम्प्लिफायर सर्किट मध्ये जॉईन का बरं नाही असं विचारलं. जॉईन म्हणजे काय? म्हणजे मला काय जॉईन का करायचे ते? नाही सर, ते कनेक्ट दिसत नाहीये म्हणून म्हटलं. म्हणजे तिथं लगेच भेटतात का ते व्होल्टेज कंपॅरेटर नंतर लगेच भेटतात का ते आउटपुट ऍम्प्लिफायरला द्यावे लागतात? हा, ते तुम्ही ते म्हणताय स्विच ओपन काय असं? तो स्विच ओपन काय असं? येस सर, येस सर. हा ना. अरे मग ते स्विच येतो, तो तुम्ही स्विच लावला. आता बघा, आपण बघा नाही का त्या प्रॅक्टिकलला बघा, आपण बटन लावला बघा स्विचचा. स्विच दाबलं की स्क्वेअर दिसायचं, स्विच दाबला का ट्रँग्युलर दिसायचं, स्विच दाबला की साइन दिसायचं. तुम्ही स्विच दाबा, स्विच दाबल्यावर जेव्हा तो कनेक्ट होईल ना तेव्हा तुम्हाला आउटपुट भेटेल ना. सर आलं आउटपुट लक्षात? आपल्याला हेच ती. हा, हे तीनच भेटतात फक्त, बस हे तीनच भेटतात. आता बघा, हा जो आहे ना कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स, ह्याचं काम काय आहे लक्षात घ्या. हा सिग्नल जो भेटतो ना आपल्याला, ह्याची लेवल मॅक्झिमम लेवल आणि मिनिमम लेवल कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे जेव्हा चार्ज होईल कॅपॅसिटर पूर्ण, हे बघा कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्सनी तो कॅपॅसिटर चार्ज होतो, पूर्ण हाय पॉईंट पर्यंत जातो आणि मग हायला गेल्यावर आहे ना खालचा करंट सप्लाय सोर्स आहे ना त्याला लोवर आणतो रिव्हर्स करंट देऊन. म्हणजे अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. लक्षात येत आहे सगळ्यांना? येस हॅलो, सर. कोणता पण सिग्नल आहे बघा, स्क्वेअर वेव्ह घ्या, साइन वेव्ह घ्या, तो एक पॉईंट पर्यंत जातो वरती, मग खाली येतो, खालपर्यंत येतो, परत वरती जातो, मग त्याला शेप तयार होतो अप डाऊन. ट्रँग्युलर वेव्ह वरती खाली वरती खाली, स्क्वेअर वेव्ह वरती खाली वरती खाली. टॉप आणि लोएस्ट पॉईंट कोण ठरवतो? कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स आहे तो त्याला चार्ज करतो कॅपॅसिटरला, खालचा करंट सोर्स त्याला डिस्चार्ज करतो. चार्जिंग डिस्चार्जिंग चार्जिंग डिस्चार्जिंग. सिग्नलचा शेप कोण देतो? हे 3 ब्लॉक देतात. इंटिग्रेटर देतो ट्रँग्युलर वेव्ह, कंपॅरेटर देतो स्क्वेअर वेव्ह आणि रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट देतो साइन वेव्ह. दिस इज ऑल अबाउट युअर. आता बघू आपण एमसीक्यू बघू, थांबा. सर सर हा बोला बोला बोला. सर हा बोला. सर इंटिग्रेटरला आपण काय पण ट्रँग्युलर वेव्हच देतो का? नाही नाही नाही, तुम्हाला दाखवतो थांबा मी. इंटिग्रेटरला तुम्ही काय देता ते इनपुट, त्याच्यावर त्याचा आउटपुट डिपेंड आहे. इंटिग्रेटरला तुम्ही साइन वेव्ह देऊ शकता, कोसाइन वेव्ह देऊ शकतात, स्क्वेअर वेव्ह देऊ शकतात, ट्रँग्युलर वेव्ह देऊ शकतात. त्याचं आउटपुट हे इनपुटवर डिपेंड आहे. पण कंपॅरेटरला काही इनपुट द्या, त्याचा आउटपुट फिक्स स्क्वेअर वेव्ह आहे. आलं लक्षात? ठीक आहे, आता आपण बघूया. हा विचारत जा. सर आपल्याला ट्रँग्युलर वेव्ह भेटली ती आपण दिली होती तीच भेटली ना आपल्याला? काय, कोणती वेव्ह? नाही 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 सर तसं नाही. ट्रँग्युलर नाही, ट्रँग्युलर वेव्ह नाही भेटली आपल्याला. ट्रँग्युलर आपल्याला इंटिग्रेटरच्या थ्रू भेटली. इंटिग्रेटरला आपण इनपुट दिलं होतं स्क्वेअर साइन वेव्ह, त्याच्यानंतर आपल्याला ती भेटली आपल्याला. आता बघा खाली क्वेश्चन बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, काय केलं ना? हॅलो, आता खाली बघा एकदा क्वेश्चन बघा, क्वेश्चन तुम्हाला लक्षात येईल बघा. स्क्रीन मध्ये दिसतंय क्वेश्चन, दिसतंय का? हा सर. हा,
फंक्शन जनरेटर कॅनॉट प्रोड्यूस रॅम्प आउटपुट. ट्रू ऑर फॉल्स? रॅम्प रॅम्प म्हणजे ना ट्रायंग्युलर वेव्ह असं समजा तुम्ही. रॅम्प म्हणजे ट्रायंग्युलर अशी 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 अशी. फॉल्स आहे, बरोबर आहे. हा आता बघा, थांबा False. तुम्हाला तुम्हीच उत्तर द्या मला. व्हॉट टाइप ऑफ कंपॅरेटर इज यूज इन फंक्शन जनरेटर टू जनरेट स्क्वेअर वेव्ह? बोला. सर डी कम्पॅरेटर. डी पॉझिटिव्ह सगळेच फीडबॅक कंपॅरेटर. सगळेच कंपॅरेटर लक्षात ठेवा. तर उत्तर बघा काय आहे. पॉझिटिव्ह फीडबॅक कंपॅरेटर. पॉझिटिव्ह फीडबॅक कंपॅरेटर स्मिथ ट्रिगर. बरोबर आहे. आता पुढचं स्मिथ ट्रिगरचं आउटपुट आहे स्क्वेअर वेव्ह असतं. सर सिमेट्रिकल हा. म्हणजे स्मिथ ट्रिगर इज द नेम ऑफ अ सर्किट विच गिव्ह स्क्वेअर वेव्ह आउटपुट. आता पुढचं बघा. हा आता बघा तुमचा प्रश्न आला बघा. हे बघा रे. हा. विच ब्लॉक इन फंक्शन जनरेटर कन्वर्ट्स ट्रायंग्युलर वेव्ह टू साइन वेव्ह? बोला. डी सर. नीट बघा, नीट बघा. डी ऑप्शन डी सर. हा डायोड बरोबर. सर बी कम्पॅरेटर. अरे कंपॅरेटरचं आउटपुट स्क्वेअर वेव्ह असतं. साइन वेव्ह डायोड वेव्ह शेपिंग सर्किट आहे. हा, ठीक आहे. पुढे चला आता. बोला. डी आहे सर. अरे सेमच क्वेश्चन आला परत. डी कॉपी पेस्ट झाला. आता बोला. सी. फ्रिक्वेन्सी रेंज. हा हे बघा, हे बघा. हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे, समजून घ्या. द बेसिक डिफरन्स बिटवीन स्क्वेअर वेव्ह अँड पल्स. पल्स म्हणजे काय असते? स्क्वेअर वेव्ह फिक्स असतो. हे बघा, स्क्वेअर वेव्ह मध्ये काय असतं माहिती का? ऑन आणि ऑफ टाइम हा सेम असतो. म्हणजे अप डाऊन ऑन आणि ऑफ टाइम. तुम्हाला दाखवतो मी ऑन ऑफ टाइम काय असतो बघा. कुठे गेली? हे बघा, स्क्रीन दिसतंय का आउटपुट स्क्रीनवर? येस सर. हा हे सर. बघा, हा जो आहे ना हा ऑन टाइम आहे आणि हा जो आहे हा ऑफ टाइम आहे. स्क्वेअर मध्ये ऑन आणि ऑफ टाइम सेम असतो, पण इन पल्स मध्ये ऑन टाइम तुम्ही ना समजा टोटल टाइम समजा 1 सेकंदचा आहे, तर यू कॅन कीप ऑन टाइम 20 मिली सेकंद अँड समजा 100 मिली सेकंद आहे तर 20 मिली सेकंद 80 मिली सेकंद. 60 + 40 70 + 30 25 + 75. आलं लक्षात? ऑन ऑफ टाइम तुम्ही काय करू शकता? चेंज करू शकता पल्स मध्ये. पण स्क्वेअर मध्ये ऑन ऑफ टाइम सेम असतो. तर ड्युटी सायकल त्याला म्हणतो आपण, ड्युटी सायकल. ओके, ठीक आहे. पुढचं बघा आता. हा सांगा उत्तर. बोला. सर आन्सर पहिले ट्रायंग्युलर वेव्ह. सी आन्सर. सी ट्रायंग्युलर वेव्ह. चांगली गोष्ट. बघितलं. चांगले बघा बघा बघा. आन्सर ठीक आहे. दिलं सर. ओके चालेल, ठीक आहे. आजचा एवढंच आहे. उद्या बाकीचे पार्ट घेऊ आपण. टाइम संपलेला आहे. मला पुढचं लेक्चर आहे परत. ओके. तो आता तुम्ही अटेंडन्स ऑटोमॅटिक तयार झाली याच्यावर. ज्यांनी लॉग इन केलं अटेंडन्स आहे ना, इथे ना अशी सिस्टीम आहे आपल्या गुगल मीट मध्ये. ऑटोमॅटिक ज्यांनी लॉग इन केलं ना त्यांचे नाव आणि ईमेल आयडी सगळे येऊन जातात. नाव सगळ्यांचे आलेले आहे. ओके सर. तुम्ही ज्या नावाने लॉग इन केलं ना ते सगळे आलेले आहे याच्यात. हा आलेले अटेंडन्स आहे, काही अडचण नाही. उद्या आपण बाकीचे पार्ट बघू. आज एक काम करा प्लीज सगळ्यांनी, लगेच एमसीक्यू काढायचे तुमच्याकडे आहे. सगळे एमसीक्यू वाचून घ्या. तुमचा अभ्यास झाला एक्झामचा लगेच 2 टॉपिक वर. बरोबर आहे? ओके. चालेल सर. थेरी पण वाचून घ्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर. तुमचे कमेंट देऊन टाका कमेंट सेक्शन मध्ये. तुम्हाला काय कमेंट आहे अबाउट टुडेज लेक्चर? यू कॅन गिव्ह युअर कमेंट. सर समजलं आम्हाला लेक्चर, एवढंच खूप आहे. चांगली गोष्ट आहे. ऑनलाईन मध्ये. चांगले. तुम्ही कमेंट देऊन टाका तुमची काय असेल. चालेल. नाईस सर.